सेट चला वेलकम ऑल. सेट 4 आणि या सेट 4 मधील लेक्चर नंबर 3 मध्ये आपण आहोत. सेट 4 मधील लेक्चर नंबर 3 प्रश्नसंग्राम भूगोलाचे जे काही आपले 500 प्रश्नांचे आहेत त्याच्या संदर्भात. तर मैदान आणि खंड याबद्दलच्या गोष्टी विचारलेल्या आहेत आणि एकदम सरळ सरळ उत्तरे. फक्त तुम्हाला दुपारचं जे तुम्ही लेक्चर केलं असेल तर त्याच्यावरनं तुम्ही हे सेटअप करू शकता. जर तुम्ही मॅप रिडिंगचं लेक्चर केलं असेल तर त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की आफ्रिकेमध्ये काय आहे. तर बघा, मैदानी प्रदेश म्हणजे जो सपाट प्रदेश आहे, साधारणतः 300 मीटर हाईटचा जो प्रदेश असतो, उंच सकल भागांचा बनलेला असतो, त्या प्रदेशाला काय म्हटलं जातं तर एक मैदानी प्रदेश. आता हा जो मैदानी प्रदेश आहे त्यानुसार त्या रिलेटेड असलेल्या खंडांचा भाग तुम्हाला विचारलेला आहे. तर बघा, साहेल नावाचं एक मैदान मी तुम्हाला बोललो होतो की आफ्रिका खंड जो आहे, ह्या आफ्रिका खंडाचा सहारा वाळवंटाचा जो प्रदेश आहे, सहारा वाळवंट प्रदेश, हा एवढा सहारा वाळवंटाचा प्रदेश आहे, राईट. या सहारा वाळवंटा प्रदेशाच्या दक्षिणेकडे पूर्णपणे एक असा भाग आहे की जो निम ओसाड प्रदेशाचा आहे. उत्तरेकडचा भाग हा सहारा आहे जो की जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे. तर दक्षिणेकडचा जो भाग आहे तो साहेल आहे. साहेल, ठीक आहे. तर सहारा आणि साहेल हे पॉइंट लक्षात ठेवा. आता ड चं बिलॉंग काय करतंय, ड बिलॉंग करतोय आफ्रिकेशी. मग बघायचं की ड मध्ये 4 कुठं आहे का, ड मध्ये इकडे 3 आणि 1 आहे. तर इकडे जर बघितलं तर ड मध्ये तुम्हाला बरोबर दिसतोय 4 आणि 1, म्हणजे ऑप्शन नंबर 2 मध्ये ड शी 4 संलग्न आहे. जर ऑप्शन नंबर 2 मध्ये ड शी 4 संलग्न आहे तर मग आपलं उत्तर काय येतंय, आपलं उत्तर काय येतंय तर आपलं उत्तर येतंय 2. म्हणून हे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स लक्षात ठेवा, ठीक आहे. पंपा नावाचं जे मैदान आहे, हे पंपा नावाचं मैदान हे दक्षिण अमेरिकेशी संबंधित आहे. अर्जेंटिनाच्या जवळ पंपास नावाचा जो प्रदेश आहे, ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या भागामध्ये, या प्रदेशामध्ये आहे. पॅराग्वेचा हा जो एरिया आहे तिथं पण. ग्रेट प्लेन हे उत्तर अमेरिकेमध्ये आहे. ग्रेट प्लेन, अमेरिका खंड जो आहे, ह्या अमेरिका खंडामध्ये समजा आता हा एक अमेरिकेचा खंड आपण या ठिकाणी काढूया. हा जो काही अमेरिकेचा खंड आहे, या अमेरिकेच्या खंडामध्ये या भागात रॉकी पर्वत आहे, बरोबर. कोणता, रॉकी. या ठिकाणी आहे एक ॲपलेशियन पर्वत. कोणता तर ॲपलेशियन पर्वत. हे समजून घ्या. जर तुमच्यापैकी बरेचसे लोक जर नवीन असतील, त्यांना माहितीच नाही की उत्तर अमेरिका खंड कसा आहे, तर उत्तर अमेरिका खंड सगळ्यात पहिले आपल्या पृथ्वीवर आहे, हे लक्षात ठेवा. तो पृथ्वीवर तिथं आहे, तो मग कुठल्या गोलार्धात आहे तर तो आहे पश्चिम गोलार्धात. पश्चिम गोलार्धामध्ये उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका हे 2 महत्त्वाचे खंड येतात. महत्त्वाचे बाकीचे पण येतात, युरोप पण येतो, आफ्रिका पण येतो, परंतु हे जे भाग आहेत हे 2 लक्षात ठेवा. तर ह्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या डोंगर रांगा आहेत उत्तर अमेरिका खंडात. एक आहे पश्चिमेकडे असलेली रॉकी आणि एक पूर्वेकडे असलेलं ॲपलेशियन. तर ॲपलेशियन पर्वतरांग हे जुनावली पर्वत आहे. म्हणजे आपल्याकडचा जो अरवलीचा जो भाग आहे, अरवलीचे डोंगर रांगा, त्या अरवलीच्या डोंगर रांगांसारखा हा प्रदेश या ठिकाणी आहे. जस्ट 1 मिनिट द्या. ठीक आहे. तर हंगेरीचं मैदान, आता हंगेरीचं मैदान, हंगेरी हा देशच युरोपमध्ये आहे, तर युरोपच्या भागात. तर आता ह्या रॉकी आणि ॲपलेशियनच्या मधला जो काही भाग आहे याला ग्रेट प्लेन म्हणून ओळखलं जातं. ओके, उत्तर अमेरिकेमध्ये ग्रेट प्लेन या ठिकाणी आहे. तर सिम्पल आहे, हंगेरीचं मैदान सुद्धा युरोपच्या हंगेरी या प्रदेशामध्ये येतं, हंगेरीच्या प्रदेशात येतं. याचं उत्तर येईल 2. प्रश्न क्रमांक 22 घ्या. तिबेटच्या पठाराची निर्मिती टिंबटिंब या प्रक्रियेमुळे झाली आहे. तिबेट, आता तिबेटचं पठार कुठं आहे, भारताच्या कोणत्या दिशेला आहे तर तिबेटचं पठार जे आहे ते भारताच्या उत्तर दिशेला आहे. तिबेटचे पठार हे हिमालय डोंगर रांगाच्या उत्तरेकडे आहे. या ठिकाणी हिमालय, त्याच्या उत्तरेकडच्या बाजूला तिबेटचे पठार आहे. तिबेट सध्या चीनमध्ये येतं. या तिबेट पठारावरती मानस सरोवर किंवा सिंधू नदी, ब्रह्मपुत्र नदी या नद्यांचे उगमस्थान या तिबेट पठारावरतीच आहे. हे जगातील सर्वात उंच पठारापैकी एक येतं. याला जगाच्या छप्पर म्हणून सुद्धा ओळखतात, काही काही ठिकाणी दिलेलं आहे.
तर याची निर्मिती कशी झाली रे बाबांनो? ही निर्मिती झाली कशी? ज्वालामुखीमुळे झाली का? ओके, अंतर्गत हालचाली, बहिर्गत प्रक्रियेमुळे, अंतर्गत प्रक्रिया, बहिर्गत हालचालीची प्रक्रिया की अवशिष्ट प्रक्रिया? या तिबेट पठाराची निर्मिती झाली कशी? काय येईल याचं उत्तर? या तिबेट पठाराची निर्मिती कशी झाली? काय झालं तिबेटमध्ये? असं काय घडलं? तर बघा, तिबेट होतं का पहिले? तिबेट पठार होतं पृथ्वीवरती? नव्हतं. काय होतं? तर पहिले एक भारतीय द्वीपकल्पीय प्रदेश होता. ओके, हा होता भारतीय द्वीपकल्पीय प्रदेश, बरोबर ना? हा इंडियन प्लेट उत्तरेकडे सरकले, या ठिकाणी होता युरेशिया. ओके, हा होता युरेशिया. युरेशिया खूप मोठा होता, भारतापेक्षा तो कमीत कमी 7 पटीनं मोठा होता, बराच मोठा होता युरेशिया, कारण की युरोप आणि आशिया यांचा एकत्रीकरण युरेशिया बनला होता. तर झालं असं, जरी तो युरेशिया मोठा असला तरी भारत वरती सरकला. या ठिकाणी कुठं होतं का त्या काळात पठार? तिबेटचं पठार नव्हतं. मग इथं पहिले काय होतं? तर या प्रदेशामध्ये होतं टेथिसचा समुद्र. बऱ्याचदा मी सांगत असतो की या भागामध्ये टेथिस समुद्र होता. तर हा जो टेथिस समुद्र आहे, या टेथिसच्या समुद्रात इंडिया उत्तरेकडे सरकला, तो या ठिकाणी जाऊन युरेशियाला धडकला, आणि युरेशियाला धडकल्यानंतर त्या ठिकाणी तिबेटची निर्मिती झाली. मग आता ही कशाद्वारे झाली आहे? तर ती ज्वालामुखीद्वारे झाली का? नाही. ती अवशिष्ट प्रक्रियेमुळे झाली का? नाही. अवशिष्ट म्हणजे झिजणे. हे तर झिजलंय का? काय? काहीच नाही. पठार झिजून तयार झालंय का तिबेटचं? नाही. पठार आलं कसं? तर भारताची जी प्लेट आहे आणि युरेशियाची जी प्लेट आहे ती एकमेकांना येऊन धडकली. भारताची प्लेट युरेशियाला जाऊन धडकली, म्हणजेच या ठिकाणी काय झालं? भारत अंतर्गत हालचालींमुळे उत्तरेकडे सरकला. बहिर्गत हालचालींमुळे उत्तरेकडे सरकलाय का? भारताला कोणी असं वरून सरकवलं का? ह्याच्यावर हात ठेवून असं त्याला ओढत नेलाय का तिकडं? बहिर्गत हालचाल म्हणजे कोणत्या? नद्यांची हालचाल, समुद्राची हालचाल, वाऱ्याची हालचाल. वाऱ्याने नेला का त्याला तिकडं? नाही. तर आपल्या पृथ्वीवरती असलेला जिओ ग्रॅव्हिटेशनल पोल जो आहे उत्तरेकडच्या बाजूला आहे, तर या ग्रॅव्हिटेशनल पोलमुळे हा काय झाला? भारत उत्तरेकडे ओढला गेला, किंवा त्याला आपण असंही म्हणू शकतो की प्लेट टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटीमुळे भारत उत्तरेकडच्या दिशेला सरकला. तर प्लेट टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटी कशामुळे घडते? प्लेट टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटी अंतर्गत हालचालींमुळे घडते. मग याचं उत्तर काय येईल? बरं, अंतर्गत हालचालींमुळे भारत उत्तरेकडे गेला, भारत युरेशियाला धडकला, आणि धडकून काय तयार झाला? टेथिस समुद्राच्या अंतर्गत असलेला जो गाळ आहे, हा गाळ त्याने वर उचलला. वर उचलल्यामुळं पर्वताच्या अंतर्गत असलेलं एक पठार तयार केलं, आणि पर्वताच्या अंतर्गत असलेल्या पठारामध्ये तिबेटचं पठार हे जवळपास 5.5 किंवा 5,000 मीटर उंचीचं जगातील सर्वात मोठ्या पठारांपैकी एक पठार मानलं जातं. तसं तर सर्वात उंच पठार हे पामीरचं पठार आहे 5,600 मीटरचं, पण तिबेटचं पठार हे 5,500 मीटरच्या रेंजमध्ये आहे आणि बरंच उंच आहे. तर ह्या पद्धतीने ती लक्षात ठेवा. म्हणजे हा जो भाग आहे इंडियाचा भाग युरेशियाला जाऊन धडकला, आणि युरेशियाला जाऊन धडकल्यानंतर अंतर्गत हालचालीमुळे तिबेटची निर्मिती झाली. म्हणून याचं उत्तर येईल 2, बहिर्गत नाही. कळलं अश्विनी? तेजस्वी तर लक्षात आलं? पूजा? चलो, क्वेश्चन क्रमांक 3 घेऊ. खालील विधाने विचारात घ्या व पर्वतरांग ओळखा. युरोपमधील सीमारेषा निश्चित करतो. याची लांबी 2,500 किलोमीटरची आहे. आर्क्टिक महासागरापासून, ठीक आहे, इथं राहिलं युरोप व आशियामधील, पण ठीक आहे, युरोपची सीमारेषा निश्चित करतो. याची लांबी जवळपास 2,500 किलोमीटरची आहे. आर्क्टिक महासागरापासून ते कॅरिबियन समुद्रापर्यंत उत्तर दक्षिण दिशेने. ओके, कॅरिबियन नाही, कॅस्पियन, सॉरी.
बिग मिस्टेक फ्रॉम माय साइड. ठीक आहे, डोंट वरी, तुम्हाला करेक्शन करून दिले. आता याचं उत्तर द्या. पर्याय उत्तरे ओळखा. कोकेशियस पर्वत, स्कॅन्डिनेवियनचा पर्वत, आल्प्स पर्वत की उरल पर्वत. त्याचं उत्तर काय येईल? त्याचं उत्तर येईल 4. अश्विनी, कॉकेशियस पर्वत नाही. कॉकेशियस पर्वत जो आहे हा कॅस्पियन समुद्र आणि ब्लॅक समुद्र यांच्यामध्ये आहे. ब्लॅक आणि कॅस्पियन यांच्यामध्ये कॉकेशियस आहे आणि कॅस्पियन आणि वरती असलेल्या आर्क्टिकमध्ये, आर्क्टिक महासागराच्या दरम्यान कोणता आहे? तर उरल पर्वत आहे. ठीक आहे, कॉकेशियस इथे. स्कॅन्डिनेवियन पर्वत हा उत्तरेकडच्या बाजूला आहे. म्हणजे बघा, हा जर युरोप आहे, ह्या युरोपच्या या बाजूला आहे उरल, या युरोपच्या इथं छोटासा आहे कॉकेशियस, या युरोपच्या दक्षिणेकडच्या बाजूला आल्प्स, आणि या युरोपच्या या बाजूला इथं वायव्येकडच्या बाजूला किंवा नॉर्वे स्वीडन या बाजूला आहे स्कॅन्डिनेवियाचा पर्वत. ठीक आहे, युरोपच्या आग्नेय भागात कॅस्पियन समुद्र आणि ब्लॅक सी यांच्या दरम्यान कोणता पर्वत आहे? आत्ताच सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी की युरोप, कॅस्पियन आणि ब्लॅक यांच्यामध्ये कोणता पर्वत आहे? तर तो कोकेशियस पर्वतरांग आहे. कोणता? कोकेशियस पर्वत. आल्प्स नाही, स्कॅन्डिनेवियाचा नाही, उरल नाही. सुलेमान पर्वतरांग ही हिंदकुश पर्वतरांगेच्या टिंबटिंब दिशेस आहे. उत्तर, वायव्य, दक्षिण पूर्व की दक्षिण? इमॅजिन करा आता. इमॅजिन करा, इमॅजिन केल्याशिवाय नाही. उरल पर्वत रांग बंगालच्या उपसागरातून पण गेली ना? नाही, बंगालच्या उपसागरात उरल रांग थोडीच आहे, तिथं दुसरी रांग आहे. ती कोणती रांग आहे? ती अराकानियम आहे ना. उरल उत्तरेकडच्या बाजूला आहे. ठीक आहे, याचं उत्तर काय येईल? तर बघ, इथं पामीर पठार आहे. ठीक आहे, पामीरच्या या बाजूला गेली हिंदुकुश, आणि हिंदुकुशच्या या बाजूला काय आहे? सुलेमान. आता मला सांगा, सुलेमान हिंदुकुशच्या एकदम दक्षिणेकडे आहे का? नाही, ती आहे दक्षिण पूर्व, म्हणजेच आग्नेय दिशेला. आग्नेय दिशा. प्रश्न क्रमांक 26. भारतीय उपखंड या संकल्पनेशी संबंधित विधाने पडताळा. भारतीय उपखंडाशी संबंधित जी विधानं दिलेली आहेत ती तुम्हाला पडताळायची आहेत. भारतीय उपखंडाच्या वायव्य. आता भारतीय उपखंड म्हणजे असा, पहिलंच डोक्यात फिट करून ठेवायचं. भारतीय उपखंड तुम्हाला विचारलंय असं आहे. भारतीय उपखंडाच्या वायव्य, ठीक आहे, हा आहे वायव्य, उत्तर, पश्चिम आणि ईशान्य या दिशांना युवा वली पर्वताने वेढलेले आहे. ठीक आहे, युवा वली पर्वताने वेढलेले. तर हे विधान काय आहे? बघा, वरीलपैकी बिनचूक विधाने कोणती नाही? बिनचूक म्हणजे बरोबर, बरोबर विधाने कोणती नाही? तर अविधान हे चूक आहे, कारण की पश्चिमेकडच्या बाजूला वली पर्वत नाही, तर तो पूर्वेकडच्या बाजूला आहे. पूर्वेकडे आहे. पूर्वेकडे कोणता आहे? तर पूर्वांचल. हे प्रश्न माझे समजून घ्यायला तुमचं बेसिकली स्ट्रॉंग लागतं आणि ते तुमचं होईल अशी माझी अपेक्षा आहे. पुढे अविधान चुकीचं आहे.
भारतीय उपखंडाला पश्चिम व पूर्व दिशेने हिंदी महासागराने वेढलेले आहे. तर पश्चिम आणि पूर्व याला हिंदी महासागराने वेढलेलं आहे, हे विधान बरोबर आहे. पश्चिम बाजूने हिंदी महासागराचंच पाणी आहे, पूर्वेकडनं सुद्धा हिंदी महासागराचंच पाणी आहे, म्हणून आपल्या भारताला पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीचा प्रदेश आहे. ठीक आहे. पश्चिमेकडच्या बाजूला हिंदी महासागराचा उपभाग असलेला अरबी समुद्र आणि पूर्वेच्या दिशेला असलेला बंगालचा उपसागर या ठिकाणी आहे. तर भारतीय उपखंडाच्या क्षेत्रापैकी 3/4 क्षेत्रफळ भारत देशाचे आहे. ठीक आहे. तर हे विधान बरोबर आहे. 3/4 पेक्षा जास्त क्षेत्रफळ हे भारताचे, जवळपास 75% पेक्षा भारताचा जास्त भाग आहे. बाकीचे जे भाग आहेत ते बाकीचे भाग बाकीच्यांचे आहेत. सगळ्यात जास्त प्रदेश आपल्याच देशाचा आहे, आपल्याच भारताचा आहे. जवळपास 75% क्षेत्रफळ भारताचं आहे. बाकीचे मग नेपाळ, भूतान, बांगलादेश असे जे चिटूरपिटूर देश आहेत हे बाकीचे देश या ठिकाणी येतात. त्यामुळं याचं विधान उत्तर काय येईल? 3. कारण की आपल्याला बिनचूक बरोबर कोणते नाही विचारले, म्हणजे बरोबर विधाने कोणती नाहीत. तर बरोबर विधान नसलेलं अ आहे. याचं उत्तर काय येईल? आन्सर याचं येईल 3. प्रश्न क्रमांक 27. खालील विधाने पडताळा. अरबी समुद्रात लक्षद्वीप व दीव नाही, ॲक्च्युली दीव हे बेट आहेत. बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार व न्यूमूर हे बेट आहे. न्यूमूर बेट भारत आणि बांगलादेशमधील वादग्रस्त बेट म्हणून स्थित आहे. श्रीहरिकोट्टा हे बेट कृष्णा नदीच्या त्रिभुज प्रदेशात स्थित आहे. वरीलपैकी बिनचूक विधाने कोणती आहेत? बिनचूक म्हणजे बरोबर. बिनचूक म्हणजे बरोबर विधाने कोणती आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर काय येईल? एकदम बरोबर विधानं कोणती आहेत ते ओळखायचं आहे तुम्हाला. इमॅजिन करा, तुमचं मॅप तुमच्या डोळ्यासमोर जर उभाच नाही राहिला तर मग मॅप रिडिंग काय फत्रे येणार आहे तुम्हाला लोकांना? सिंपल आहे. म्हणूनच बरेचसे लोक लाईव्ह लेक्चरला या राहत नाहीत, आरामशीर करतात, ते निवांत करतात. हां ठीक आहे, तुम्ही द्या, आम्ही एक्सप्लेनेशन नंतर करत बसू किंवा आम्ही नंतर हँडल करत बसू. याचं उत्तर काय? तर अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप व दीव हे बेट आहे. बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार व न्यूमूर हे बेट आहे. न्यूमूर बेट भारत व बांगलादेशमधील वादग्रस्त बेट स्थित आहे. तर हे बरोबर आहे. ठीक आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं बरोबर असलेलं विधानं अ, ब, क. ओके, हे नाही आहे. श्रीहरिकोट्टा हे कृष्णा नदीच्या त्रिभुज प्रदेशात नाही आहे. तर श्रीहरिकोट्टा हे पुलिकत सरोवर जो आहे आपल्या भारताचा, भारताच्या कृष्णा नदी इथं आहे आणि कृष्णा नदीच्या या बाजूला कावेरी नदी आहे दक्षिणेकडे. तर कावेरी नदीच्या उत्तरेकडच्या बाजूला या ठिकाणी एक पुलिकत सरोवर आहे. पुलिकत सरोवर हा आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू यांच्या बॉर्डर एरियावरती येतो. तर आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू यांच्या बॉर्डर एरियावरती आल्याने पुलिकत सरोवर, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांच्या बॉर्डरवरती असल्याने पुलिकत सरोवर जो आहे हा पुलिकत सरोवर, ठीक आहे, चर्चेचा विषय. आणि त्याच्याच पुलिकतच्या बाजूला श्रीहरिकोट्टा आहे. कृष्णा नदी नाही, तिथं कुठली नदी नाही आहे, पुलिकत सरोवर आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. चलो, योग्य जोड्या जुळवा. खडक प्रणाली आणि खडक माला सोप्या आहेत, काही अवघड नाही आहेत. बुंदेलखंड किंवा नाईस नावाची जी मालिका आहे ती आर्कियन खडकाशी बिलॉंग करते. ठीक आहे. पापाघानी मालिका मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं. पापाघानी ही जी मालिका आहे ही पापाघानी मालिका कशाशी बिलॉंग करते? तर कडप्पा खडकाशी बिलॉंग करते. मग आता विचार करा, आर्कियनमध्ये अ मध्ये 3 कुठं दिसतंय? तर अ मध्ये 3 इथंही दिसतंय, अ मध्ये 3 इथंही दिसतंय. मग ड मध्ये 1 कुठं दिसतंय? तर ड मध्ये 1 लेखाचं इथंही दिसतंय आणि ड मध्ये 1 इथंही दिसतंय.
आता मुद्दा असा आहे की पुढची गोष्ट कोणती, ठीक आहे, पुढची गोष्ट कोणती. तर गोंडवाना कुठं आहे, तर गोंडवाना मालिकेमध्ये, ठीक आहे, गोंडवाना नावाचा जो मालिका आहे आणि विंध्य नावाची जी मालिका आहे, तर विंध्य हा एरिया कैमूरच्या श्रेणीमध्ये दिसतो. कैमूर श्रेणी ही बागेलखंड आणि कैमूरच्या टेकड्या उच्च विंध्यन एरियामध्ये हे आहेत. हे विंध्यमाला आहे, म्हणजे विंध्य रॉक आहे. कैमूरच्या टेकड्या ज्या आहेत या कैमूरच्या टेकड्यांमध्ये विंध्यमाला आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं क4 कुठे आहे, तर क4 इथे आहे, क2 इथं आहे, त्यामुळं हे ऑप्शन्स नाही, उत्तर आपलं 2 राहील. आन्सर इज 2. एकदम राज्यसेवेच्या अँगलनं मी या ठिकाणी क्वेश्चन्स काढायचा प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न माझा हाच आहे की तुम्हा लोकांना हे जे पार्ट आहेत सुरुवातीच्या भारताच्या प्रकरणांचे हे एकदम चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवता येतील. लक्षात आलं ना. आणि गोंडवाना कुठं आहे, तर तालचेर मालिकामध्ये आहे. गोंडवानाची जी मालिका आहे ती तालचेर मालिका आहे, हे विसरायचं नाही. कोणती मालिका आहे, तालचेर श्रेणी. मग तालचेर श्रेणी जी गोंडवानाची आहे ती कुठे आहे, तर तालचेर मालिका ही येते राजस्थानमध्ये, ठीक आहे. त्यानंतर कैमूर मालिका येते बुंदेलखंडमध्ये. बुंदेलखंड नाईस मालिका ही मध्य प्रदेशच्या एरियात येते आणि पापाघानी मालिका ही आंध्र प्रदेशमध्ये येते. सिंपल. हे पटापट लक्षात ठेवा. माझा तर हाच उद्देश आहे की तुम्हाला हे जग सगळे जे प्रश्न ऑलरेडी दिलेत, आता प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आपलं सध्या चालू आहे. तुमचे 9 सेट झालेले आहेत जवळपास, त्यातला हा 4था सेटचं एक्सप्लेनेशन चालू आहे आणि आपण हेच सेट रोज 10 करत आपण उरकणार आहोत, ठीक आहे. हा माझा एक उद्देश आहे. क्लिअर आहे. ओके. काही दिवसानंतर जे लेक्चर्स आपले होतील ते बसून होतील. बसून म्हणजे एक दुसरा स्टुडिओ सेटअप करतोय. दुसरा स्टुडिओ म्हणजे एक छोटासा स्टुडिओ, कारण की रोज मी खूप जास्त उभं राहतोय, त्याच्यामुळे फिजिकल प्रॉब्लेम झाले नाही पाहिजे. त्या दृष्टिकोनातून एक दुसरा पण मी स्टुडिओचा सेटअप करतोय की या सेटअपमधून मी काही महत्त्वाचे कोर्सेस त्या ठिकाणी लॉन्च करू शकतो. हा एक उद्देश आहे छोटासा. ओके. प्रश्न क्रमांक 29. गोंडवाना प्रणालीबाबत खालील विधाने पडताळा. गोंडवाना गटामधील खडकांची निर्मिती समुद्रामुळे जमिनीचे निमज्जन झाल्याने तयार झाली आहे, ठीक आहे. गोंडवाना गटामधील खडकांची निर्मिती समुद्रामुळे जमिनीचे निमज्जन झाल्याने तयार झाली आहे का, समुद्रामुळे नाही झाली आहे. समुद्रामुळे तयार झालेली नाही. ही कशामुळे तयार झालेली आहे, तर प्रस्तरभंगामुळे, ठीक आहे, जमिनीमध्ये खचदरी तयार झाली. काय तयार झाली, खचदरी तयार झाली. आणि ही खचदरी तयार झाल्याने गोंडवाना खडकातील खडक हे स्तरित खडक तयार झालेत. हे स्तरित खडक आहेत, ठीक आहे. या प्रणालीमध्ये जैविक इंधने सापडतात, जशी खनिज तेल, दगडी कोळसा. तर गोंडवानामध्ये खनिज तेल सापडत नाही. गोंडवानामध्ये काय सापडतं, दगडी कोळसा सापडतो, ठीक आहे. काय सापडतो, ओके, दगडी कोळसा सापडतो. महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील गोंड प्रदेशात या प्रणालीचा सर्वात प्रथम अभ्यास केला गेल्यामुळे त्याला गोंडवाना नाव पडलं. या खडकाचा गोंडवाना नाव दिले. आणि हे पण विधान बरोबर आहे, हे नाव देण्याचं पण विधान बरोबर आहे. आता कोणते विधान बिनचूक आहे, बिनचूक म्हणजे चूक नसलेले म्हणजेच बरोबर. कोणते विधान बरोबर आहे, तर या ठिकाणी केवळ अविधान बरोबर आहे, त्याच्यामुळे ह्याचं आन्सर येईल 1, ठीक आहे. आणि प्रश्न क्रमांक 30. हिमालया संबंधी सत्य वैशिष्ट्ये असलेले विधाने ओळखा. सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या घळई दरम्यान हिमालयाच्या 3 समांतर पर्वतरांगा असतात, ओके. त्यांना अंतर्वक्र आकार प्राप्त झालेला आहे. म्हणजे 3 समांतर रांगा असून त्यांना अंतर्वक्र म्हणजे त्या आतल्या बाजूने अशा वाकलेल्या आहेत, ठीक आहे. तर हे विधान, ठीक आहे, हे विधान बरोबर आहे. हिमालयाच्या अंतिम टोकाजवळ पर्वतरांगेला अक्षकेंद्री, ओके, चक्राकार म्हणजे एक्सटेन्शियल बेंड्स प्राप्त झालेले आहेत. म्हणजे जे अंतिम टोक आहेत हिमालयाच्या तिथं असे ते बेंड झालेले आहेत. इकडं पण बेंड झालं आणि इकडेही बेंड झालं आहे, असे अर्धे बेंड झालेले आहेत, ठीक आहे. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे, ठीक आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. एक मिनिट नाही, अंतिम टोकाजवळ नाही झालं, सॉरी, हिमालयाच्या इथे नाही झालं,
इथे नाही झाला हा बेंड, हिमालयाच्या फक्त इथे बेंड झाला आहे, या साईडला नाही झाला. हिमालयाच्या अंतिम टोकाजवळ, ठीक आहे, हा बेंड झालेला नाही, फक्त एका साईडला बेंड झाला आहे, इकडे बेंड एका साईडला झालेला नाही. पुढं मुख्य हिमालयाचा विचार केला तर पूर्वेकडे हिमालय जास्त उंचीचा आहे, तर हे विधान बरोबर आहे. आणि मुख्य हिमालयाचा विचार केला तर पूर्वेपेक्षा पश्चिमेकडे हिमालयाची रुंदी जास्त आहे, हे विधान बरोबर आहे. म्हणजे रुंदी इकडे जास्त आहे, हिमालय असं आहे आणि इथं त्याला बेंड आलेला आहे असं, आणि इथं बेंड येऊन इथं पूर्वांचल तयार झालं. इकडं कुठं बेंड नाही आला त्याला, इकडे हिमालयात बेंड नाही आहे, इथं हिमालय एकदम सरळ आहे, इथं डायरेक्ट पामीरपासून तो सरळ आहे असं समजून चला. तर तिथं क्वेश्चन जरा थोडा फिरवला आहे, म्हणून लक्षात ठेवा अ क ड हे विधान सत्य वैशिष्ट्ये आहेत. तर हे झालं तुमचं आजचं एक छोटेखानी लेक्चर, आणि अपेक्षा करतो की या लेक्चरमधून तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजल्या असतील. ठीक आहे, परत भेटू पुढच्या लेक्चरला 7 वाजता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.